व्यापाऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी सुद्धा हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांचे रेट लावले पाहिजेत। सर, मोदींनी इन्कम टॅक्स बचतीला याच्यासोबत जोडलंय, तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि या बचतीमुळे लोकांच्या हातात पैसा राहील आणि त्यांची क्रयशक्ती देखील आता वाढणार आहे हे आपल्याला दिसतच आहे। हा पैसा लोक आणखी कुठेतरी गुंतवतील, पर्यायाने अधिक पैसा बाजारात खेळता राहील असं सध्याचं चित्र आहे। तर याचं विश्लेषण कशा प्रकारे कराल? तर विश्लेषण मगाशी सांगितलं तसं की इन्कम टॅक्स वाचतो, त्यामुळे खिशात पैसे जास्त राहतील। म्हणजे राष्ट्राला सुरुवात झालेली आहे, TDS कमी झालेले आहेत लोकांचे पगारातले, ज्यांचा 12 लाखाच्या खाली पगार आहे त्यांचा TDS होतच नाही आता। त्यामुळे पैसा ऑलरेडी हळूहळू जमा व्हायला लागलेला आहे। GSTमुळे आता पैसा जमा नाही होणार, इनडायरेक्टली जमा होईल तो, कारण तुम्हाला ते तेवढे कमी खर्च होतील। इथे कसे होतील, जास्त हातात येतात, तिथे खर्च कमी होतो। दोन्हीचा इफेक्ट सेम आहे, तुमच्या हातामध्ये पैसा राहतो। आता हे पैसे खर्च कसे होतील, मगाशी मी सांगितलं की लोक बचत करतील तर ते बँकेत ठेवतील, SIP लावतील, कारण इक्विटी बेस्ड SIP जवळजवळ 25-26 हजार कोटी दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवले जातात। आता मार्केट पडल्यामुळे थोडे वर खाली होत असतं, पण साधारण 25 ते 26 हजार कोटी दर महिन्याला SIP मध्ये गुंतवले जातात, तिथे जातील। सोन्यामध्ये आता नाही, सोनं 1,14,000 वगैरे झालं आहे, त्यामुळे पटकन धजावणार नाहीत लोक सोन्यामध्ये गुंतवायला। अशा वेळी काय होतं की बेसिकली नवीन जनरेशन जी आहे, ज्यांना जास्त पगार आहेत, बेसिकली यंग जनरेशन हायली क्वालिफाईड असतात, त्या लोकांना खर्च करण्याकडे त्यांचा कल असतो। सो आज मला खर्च करायचा आहे, आज मला ही वस्तू पाहिजे, ते खर्च करतील। म्हणजे 100 रुपये जर वाचले तर 10% खर्च आणि 90% बचत, का उलटं असं काही सांगता येणार नाही। इतक्या लॉपसाइडेड काही नसेल, पण माझ्या मते अर्ध्या टक्क्या 50%पेक्षा जास्त खर्च होईल, म्हणजे 60 ते 65%, 2/3 साधारण स्पेंड होईल असा अंदाज आहे। आणि म्हणून तर ते एक्सपेक्टेशन्स आहेत की एकदम तुमचा सेल वाढेल वगैरे असं। बरोबर आहे सर, आपण मगाशी बोललो